मागण्या आहेत त्याच्यावरती चर्चा करायला तयार आहे. पण चर्चा करावी लागेल, समोर यावं लागेल, मागण्या पूर्ण कराव्याच लागेल तुम्हाला. त्याच्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, हे ठरलेलं आहे. काही झालं तरी चालेल, काही होऊ द्या. तुम्ही म्हणता काही होऊ द्या, आम्ही म्हणतो काही होऊ द्या. आता काही होऊ द्या. आता आम्ही माघारच घ्यायचं नाही ठरवलेलं आहे. न्याय घेतल्याशिवाय, निर्णय घेतल्याशिवाय कोणी माग हटायचं नाही, आपलं ठरलेलं आहे. काही झालं तरी चालेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने काही करा, मग आम्ही आमच्या पद्धतीने काही करू. आम्ही एका लिमिट पर्यंत तुमचा सन्मान करू, एका लिमिट पर्यंत आम्ही सगळं ऐकू. आमची मर्यादा संपली मग तुम्हाला ते परवडणार नाही. आरोग्य सेवेमध्ये काम करणारा जो कर्मचारी असतो तो कोणाचा तरी जीव वाचवत असतो आणि त्याच्यामुळे तो संवेदनशील आणि जबाबदार असतो. आणि मग बसलेली जी लोक आहेत हे जबाबदार लोक आहेत, हे काय आलतू फालतू लोक नाही. आणि त्यांना काही स्टंट मारायचे नाही, त्यांना काही हिरोगिरी करायची नाही, त्यांना काही आमदार खासदार व्हायचं नाही आणि आपल्यासारख्या निवडणुका सुद्धा लढायच्या नाही. ते अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या स्वतःच्या हक्कासाठी, आणि जो हक्क मागण्याचा अधिकार या देशाचं संविधान देतं, फंडामेंटल राईट देतं आणि त्याच्यानुसार ते बसले आहे. पण तोही अधिकार जर काही लोक हिसकावू पाहत असेल तर लक्षात ठेवा की या देशामध्ये जनता जेव्हा पेटून उठते, जनता जेव्हा संघटित होते त्यावेळी ती जनता सगळ्यात मोठी ताकद असते, सगळ्यात मोठी ताकद असते.